आता आपल्याला दाखवतो एक झलक. पुराणात काय लिहिलंय. एक मार्कंडेय पुराण आहे. एक रुची नावाचे ब्राह्मण होते, ऋषी, आणि त्यांनी वेदांना जाणलं, वाचलं, ज्ञानी आत्मा होते की मनुष्य जीवन केवळ मोक्ष प्राप्तीसाठी प्राप्त होतं. म्हणून त्यांनी ना तर विवाह केला, ब्रह्मचारीच राहिले होते. 40 वर्षांचं वय झालं होतं आणि आपलं जंगलात, वनात राहत होते. कुठलं घर वा झोपडी देखील बांधलेली नव्हती. अशा विचाराने की मोक्ष प्राप्ती करायचीच आहे, कशाला संग्रह करायचा, 2 दिवसांचं जीवन आहे. आता ते वेदांनुसार साधना करत होते, रुची ऋषी. आणि त्यांचे जे पिताजी, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा ते मृत्यू पावले होते, ते भूत बनले होते. आणि ते देखील ऋषी होते, ब्राह्मण होते. त्यांनी ही कर्मकांड केली, करवली, त्यामुळे भूतच बनणार होते ते. तर ते 4ही दिसले आणि म्हणाले, पुत्रा, तू विवाह का नाही केलास? विवाह करून तू आमचं श्राद्ध घातलं असतं, आणि आम्हाला गती लाभली असती. आता रुची म्हणू लागले की पितामहांनो, वेदात तर याची मनाई केली आहे. हे श्राद्ध वगैरे घालणं, कर्मकांड करणं हा तर मूर्खांचा मार्ग आहे. आणि ते पितरही म्हणाले की बेटा, आहे तर असंच आहे, यात काही संशय नाही, खोटं नाही, सत्य आहे. परंतु आमचं काय होईल? तुम्ही जा खड्ड्यात, आमचं काय होणार? आपण मेलात आणि पुत्रालाही मारायचा विचार करतायत. हे पहा, मार्कंडेय पुराण हे गीता प्रेस गोरखपूर म्हणून प्रकाशित आहे. गीता प्रेस गोरखपूर म्हणून प्रकाशित हे गीता प्रेस गोरखपूरचे प्रकाशन आहे. 242 पानावर संक्षिप्त मार्कंडेय पुराण, क्रोच्च मुनींची उत्पत्ती कथा. मार्कंडेयजी म्हणतात की ब्राह्मण, फार पूर्वीची गोष्ट आहे. प्रजापती रुची ममता आणि अहंकाराविना या पृथ्वीवर फिरत होते. त्यांना कुणापासूनही भय नव्हतं. ते खूप कमी झोपत. त्यांनी ना तर अग्नीची स्थापना केली होती, ना स्वतःसाठी घरही बांधलं होतं. ते एक वेळ भोजन घेत आणि बिना आश्रमाचेही राहत असत. त्यांना सर्व प्रकारच्या आसक्तींनी रहित आणि मुनिवृत्तीने राहताना पाहून त्यांच्या पितरांनी त्यांना म्हटलं, मग पुढे पहा, हे चौघेही पुढे भूत बनलेत. हे पहा, हे रुची ऋषी आहेत. हे यांचे आधी बनलेले पंडितजी, सगळी भूत पूर्वज भूत झाले आहेत. आता या सगळ्यांना त्याने पाहिलं एकत्र. पितर म्हणाले, बेटा, विवाह स्वर्ग आणि अपवर्गाचा हेतू असल्या कारणानं ते एक पुण्यकर्म आहे. हे तर या पितरांची वचनं आहेत. ही तर पितरांची वचनं आहेत जी सल्ला देत आहेत. पहा, ते तू का नाही केलंस? गृहस्थ पुरुष समस्त देवता, पितर, ऋषी आणि अतिथींची पूजा करून पुण्यमय लोकांना प्राप्त करतो. तो स्वाहा उच्चारून देवतांना स्वधा शब्दाने, पितरांना तथा अन्नदान, बली, वैश्वदेव आदींनी भूत आदी प्राणी आणि अतिथींना त्यांचा भाग समर्पित करतो. बेटा, आम्ही असं मानतो की गृहस्थाश्रमाचा स्वीकार न केल्यानं तुला या जीवनात क्लेशच क्लेश भोगावे लागतील, तथा मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मातही क्लेशच भोगावे लागतील. रुची म्हणाले, पितृगण, परिग्रह हाच अत्यंत दुःख नि पापाचं कारण ठरतो आणि त्याने मनुष्याची अधोगती होते. त्यामुळे मनुष्याची अधोगती होते. त्याच विचाराने मी आधी स्त्री संग्रह केला नाही. आता इथे पहा, पितर म्हणाले, बेटा, जितेंद्रिय होऊन आत्म्याचं प्रक्षालन करणं उचित आहे. परंतु तू ज्या मार्गावर चालला आहेस तो मोक्ष मार्ग आहे. सांगा, याने तर मोक्ष मार्गाला तुच्छ मानले की तू जे कर्म करतोयस त्या मार्गावर चालला आहेस तो मोक्ष मार्ग आहे. आणि पुढं पितर ब्रह्मचा मार्ग सांगतायत. पहा, रुचीने विचारलं, पितामहांनो, वेदात
कर्ममार्गाला अविद्या म्हटलंय. जो तुम्ही सल्ला देताय ते कर्मकांड, श्राद्ध घालणं, पितर पूजणं, ती तर मूर्खांची विद्या. अविद्या म्हणजे मूर्खांचा सल्ला म्हटलंय. मग का तुम्ही मला त्या मार्गाला जायला सांगत आहात? पित्र म्हणाले, हे सत्य आहे की कर्माला अविद्याच म्हटलं गेलं आहे, यात काहीच खोटं नाही. मग राहिलं काय बाकी? तुझं डोकं. हे आपल्या पुराणात लिहिलंय. आता या गोष्टीला पितरही मानतात. आपण जर साधना केली तर मोक्षमार्ग आहे. आणि मग ते त्याला सल्ला पण देत आहेत, भूत बीत, श्राद्ध घाल, विवाह कर. अरे हा नरक मार्ग आहे. आणि आपणही मानताय की आपण जो मार्ग निवडला आहे तो मोक्ष मार्ग आहे. आणि रुची म्हणतायत वेदात, यामध्ये तर याला अविद्या, मूर्खांची ही साधना म्हटली आहे की पितृभूत पूजणं, श्राद्ध घालणं. आणि पितर स्वीकारही करतायत की हो असंच आहे, यात काही मिथ्या नाही. मग हे सगळं बिंडोक काम, हे करा ते करा, असं करा. पित्र करतात, पुत्र देतात, दट्ट्या देतात. आपण तर उपाशी माराल. सांगा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.